प्रथम पीयूसी छात्राओं को मेरा नमस्कार। आज आप लोगों के सामने मैं चर्चा करूंगा कहानी शमशान को लेकर, जिसके लेखिका का नाम है मनु भंडारी। हिंदी कहानीकार जो मनु भंडारी का जन्म 1931 ईस्वी में मध्य प्रदेश के बानपुरा गांव में होता है। उच्च शिक्षा के लिए हिंदू विश्वविद्यालय काशी, वहां पर एमए की उपाधि प्राप्त करते हैं। उसके बाद इनका जो विवाह डॉक्टर राजेंद्र यादव से होता है और उसी के साथ साथ अनेक जो जीवन के समस्याओं को लेकर चर्चा करते हैं। और इनके जो रचनाएं हैं, मैं हार गई, 3 निगाहों की तस्वीर, यही सच है, एक प्लेट सैलाब, पहाड़ी। यहाँ पर कहानी में क्या बताते हैं, एक जो देखिए शमशान जो है कहानी में पहाड़ी का परिचय, मनुष्य का जो परिचय देने की कोशिश करती है, तो शमशान से कहता है जीवन की पूर्णता के लिए वह फिर प्रेम करता है। जीवन रहने के ललक के चलते ही वह हर वियोग झेल लेता है, व्यथा सह लेता है, क्योंकि सबसे अधिक प्रेम तो मनुष्य अपने आप से करता है। प्रस्तुत कहानी में मनु भंडारी ने इस सत्य को उजागर किया है। तो क्या हो जाता है, इंसान कैसा होता है, उसके गुण कैसे होते हैं, इसको लेकर अंतिम तौर पर शमशान से पहाड़ी बताती है इंसान जो है अपने जीवन को चलाने के लिए बार बार प्रेम करता रहता है, और जो जीवन की लालच में हमेशा वह वियोग को झेल लेता है, व्यथा को झेल लेता है, फिर भी वह अधिक प्रेम अपने आप से करता है। इसलिए मनुष्य की स्वार्थ भावना कैसी है, या सुख लोलुपता, मतलब सुख ऐशाराम के लिए आदमी क्या करता है और जीवन की वास्तविक को कैसे वह पहचान नहीं पाता, इसको लेकर यहाँ पर मनु भंडारी चर्चा करते हैं। हाಗಾದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಮನು ಭಂಡಾರಿ ಬರೆದಂತ ಶಮಶಾನ್ ಕಥೆಯ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ। ಇವರ ಜನ್ಮ 1931ರಲ್ಲಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಬಾನ್ಪುರ ಎಂಬಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕಾಶಿ ಹಿಂದೂ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಂಎ ಪದವಿಯನ್ನ। ತದನಂತರ ಇವರು ರಾಜೇಂದ್ರ ಯಾದವ್ರಿಂದ ಮದುವೆನ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇವರ ರಚನೆಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ मैं हार गई, 3 निगाहों की एक तस्वीर, यही सच है, एक प्लेट सैलाब आदि। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಪಹಾಡಿ ಪರ್ವತ ಇದೆ, ಆ ಪರ್ವತ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಶಮಶಾನ್, ಆ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಹೇಳುತ್ತೆ ಏನಂತಂದ್ರೆ, ಈಗ ನೀನು ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಹೇಳುತ್ತೆ ಮನುಷ್ಯನ ಬಗ್ಗೆ ಅಧಿಕ ಪ್ರೇಮವನ್ನು ಹೊಂದಿದೆಯಾ ಅಥವಾ ಮನುಷ್ಯ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಿನ್ನ ಆಸೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಕೊನೆಯಲ್ಲಿ ನಾ ಒಂದು ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಡ್ತೀನಿ, ಮನುಷ್ಯ ತನ್ನ ಜೀವನದ ಪೂರ್ಣತೆಯನ್ನ ಸಾಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಪದೇ ಪದೇ ಪ್ರೇಮವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ತದನಂತರ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ದುಃಖಗಳನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ತಾನೆ ಅಥವಾ ವೇದನೆಗಳನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ತಾನೆ, ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಆ ಮನುಷ್ಯ ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನು ಅಥವಾ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿಸುತ್ತಾನೆ। ಹಾಗಾಗಿ ಆ ಮನುಷ್ಯನ ಸ್ವಾರ್ಥತೆ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ, ಅಥವಾ ಸುಖ ಐಷಾರಾಮಿ ಜೀವನವನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ನಡೆಸ್ತಾನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಚಿತ್ರಣವನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो इसमें पात्र देखिए कौन कौन से है, शमशान है, पहाड़ी है, पहाड़ी और शमशान के बीच में बातें चलते हैं। एक लड़का है, उसकी जो 3 पत्नियां हैं, पहले पत्नी का नाम सुकेशी है, उसे अनुगामिनी कहता था, दूसरी पत्नी को सहगामिनी कहता था और तीसरी पत्नी को अग्रगामिनी कहता था। तो देखिए कथा को मैं पढ़कर सुनाऊंगा। हाಗಾದ್ರೆ ನಾವು ಪಾತ್ರಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಶಮಶಾನ್ ಇದೆ, ಪಹಾಡಿ ಇದೆ, ಇಬ್ಬರ ನಡುವೆ ಮಾತುಕತೆ ನಡೀತಾ ಇದೆ। एक लड़का, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದಾನೆ, 3 ಪತ್ನಿಯ 3 ಜನ ಪತ್ನಿಯರಿದ್ದಾರೆ। ಮೊದಲನೇ ಹೆಂಡತಿ ಸುಕೇಶಿ, ಅವನನ್ನ ಅನುಗಾಮಿನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾನೆ, ಎರಡನೇ ಹೆಂಡತಿಯನ್ನ ಸಹಗಾಮಿನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾನೆ, ಮೂರನೇ ಹೆಂಡತಿಯನ್ನ अग्रगामिनी ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾ ಇದ್ದಾನೆ। तो देखिए क्या हो जाता है, इस कथा को हम लोग देखेंगे। रात के 10 बजे होंगे, शमशान में एक और डोम ने बेफिक्री से खाट बिछाते हुए कबीर की दोहे की ऊंची थान छेड़ दी। जेही गटर प्रेम न संचरे, सोही गटर जान मसान। तो क्या हो जाता है,
रात के 10 बजे हो गए थे। शमशान को जो चराने वाला चौकीदार होता है उसे डोम कहा जाता था। तो डोम वहां पर एक कबीर का जो दोहा बताता है, जेही घट प्रेम न संचरे, जिसके हृदय में प्रेम नहीं है सोही घट जान मसान, उसका जो जान प्राण है शमशान के बराबर है। ಹಾಗಾದ್ರೆ ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆ ಆಗಿದೆ, ಊಟ ಮಾಡಿ ಮಲಗುವಾಗ ಆ ಸ್ಮಶಾನನ ಕಾಯುವಂತಹ ಡೋಮ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಬೀರನ ದೋಹೆಯನ್ನ ಹೇಳ್ತಾನೆ. ಏನಿದೆ ದೋಹೆ? ಜೇಹಿ ಘಟ ಪ್ರೇಮನ ಸಂಚರ, ಯಾರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಪ್ರೇಮ ಇರೋದಿಲ್ವೋ ಸೋಹಿ ಘಟ ಜಾನಮಸಾನ, ಆ ಮನುಷ್ಯನ ಹೃದಯ ಎದಕ್ಕೆ ಸಮಾನವಾಗಿದೆ? ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಸಮಾನವಾಗಿದೆ. स्मशान का दिन बाहर आया, एक साथ आह भरकर उसने पहलू में खड़ी पहाड़ी से कहा, मैं इंसान को जितना प्यार करता हूं उतना ही घृणा उनसे पाता हूं। तो क्या हो जाता है वहां पर, जैसे ही वो जो डोम दोहे को बताता है तो शमशान पहाड़ी से बताता है, देखो पहाड़ी, मैं इंसान को जितना प्यार करता हूं उतना उससे घृणा पाता हूं. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಶಂಶಾನ್ ಮತ್ತೆ ಪಹಾಡಿ ನಿಂತಿದ್ದಾವೆ. ಆಗ ಆ ಏನು ಡೋಮ್ ಚೌಕಿದಾರ ಇದ್ದ ಅವನು ಹೇಳುವಂತ ದೋಯನ್ನ ನೋಡಿ ಆಗ ಶಂಶಾನ್ ಹೇಳುತ್ತೆ ಪಹಾಡಿಗೆ ಏನಂತಂದು, ನಾನು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ ಆದ್ರೂ ಅವನಿಂದ ತಿರಸ್ಕಾರವನ್ನ ಪಡಿತೀನಿ. सभी मनुष्य यही चाहते हैं कि कभी उन्हें मेरा मुंह न देखना पड़े, पर वास्तव में इतना बुरा नहीं हूं. संसार में जब मनुष्य को एक दिन के लिए भी स्थान नहीं रह जाता तब मैं उसे अपनी गोद में स्थान देता हूं. तो क्या हो जाता है, शमशान बताता है पहाड़ी को, देखो पहाड़ी, मैं बहुत बुरा भी नहीं हूं, क्योंकि इंसान को जब जगह नहीं मिलती दुनिया में रहने के लिए तो मैं जगह देता हूं. आखिरकार मुझे इंसान क्यों घृणा करता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಆಗ ಆ ಸ್ಮಶಾನ ಹೇಳುತ್ತೆ ಪಹಾಡಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ನೋಡು ಈ ಮನುಷ್ಯ ನನಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತಿರಸ್ಕಾರ ಭಾವನೆಯಿಂದ ನೋಡ್ತಾನೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಗೂ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಈ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಸತ್ತಾಗ ಎಲ್ಲೂ ಸ್ಥಳ ಇರೋದಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಾನು ಸ್ಥಳವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ, ಆದ್ರೆ ನನ್ನನ್ನು ಯಾಕೆ ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಾನೆ. तो चाहे कोई अमीर हो या गरीब, वृद्ध हो या बालक, मैं सबको समान दृष्टि से देखता हूं. पर इससे क्या होता है, देखिए, अरे मैं सारे बालक, वृद्ध, अमीर, गरीब, स्त्री, पुरुष सारे लोगों को यानी समान दृष्टि से देखता हूं, फिर भी मुझे ये लोग क्यों करते हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ಬಡವ ಇರ್ಬೋದು, ಶ್ರೀಮಂತ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಆ ಬಾಲಕ ಇರ್ಬೋದು, ವೃದ್ಧ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರನ್ನ ನಾನೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸಮಾನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅವರು ಸತ್ತಾಗ ನನ್ನ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ಜಾಗವನ್ನ ಕೊಡ್ತೀನಿ, ಆದ್ರೆ ಇವರೇಕೆ ನನ್ನನ್ನ ತಿರಸ್ಕರಿಸ್ತಾರೆ. पर मेरे पास वह प्रेम नहीं जो मनुष्य की सबसे बड़ी निधि है, और इसलिए नहीं आते क्योंकि मेरे पास प्रेम नहीं है. ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ಕಡೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಹೆದರ್ತಾರೆ, ನನ್ನ ಕಡೆ प्रीति इल्ला, प्रेम इल्ला. मेरे दिल में मोहब्बत का वह चिराग रोशन नहीं होता जिसके बल पर मैं उसके दिल में अपने लिए थोड़ा सा स्थान बना सकता. देखिए, मेरे दिल में मोहब्बत ही नहीं है इंसान के प्रति, वो जो मोहब्बत का चिराग मुझ में रोशन ही नहीं होता तो मैं उन लोगों को कैसे अपने दिलों में स्थान देता हूं. ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ಕಡೆ ಆ ಪ್ರೀತಿಯ ದೀಪ, ಪ್ರೀತಿಯ ದೀಪದ ಬೆಳಕು ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ. ಹಾಗಾಗಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ನನ್ನ ಕಡೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೆದರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. नहीं जानता खुदा ने मेरे साथ ऐसी बेइंसाफी का सलूक क्यों किया. तो खुदा ने मेरे साथ ऐसी बेइंसाफी का सलूक क्यों किया है मुझे पता नहीं. ಹಾಗಾದ್ರೆ ಭಗವಂತ ಯಾಕೆ ನನಗೆ ಈ ರೀತಿಯ ಅನ್ಯಾಯವನ್ನ ಮಾಡಿದ, ಅನ್ಯಾಯದ ರೀತಿಯನ್ನ ಮಾಡಿದ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಸ್ಮಶಾನವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ, मुझे शमशान बना दिया. शहर और शमशान के बीच खड़ी पहाड़ी मुस्कुरा दी. देखिए, पहाड़ी उसके बातों को सुनती है, हमेशा मुस्कुराती है, केवल नगता है पहाड़ी. उसकी यह व्यंग्यात्मक मुस्कुराहट शमशान के हृदय में चुभ गई. जैसे वो जो बहुत व्यंग्य से हंस रही थी तो शमशान को ठोस पहुंच जाती है. ಏನೋ ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಆ ಪಹಾಡಿ ನಕ್ಕಾಗ ಅದರ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಒಂದು ಆ ನೋವು ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋವಾಗ್ತಾ ಇದೆ. उसने पूछा क्या तुम्हारा कभी यह
इच्छा नहीं होती कि तुम्हारे पास भी इंसान की तरह प्रेम भरा दिल होता जिसमें अपने प्रिय के लिए मर मिटने की तमन्ना मचलती रहती। तो शमशान पहाड़ी से पूछता है, अरे पहाड़ी, तुम ऐसा कभी भी नहीं सोचती तुम्हारे मन में भी प्रेम आ जाए या तुम अपने प्रिय के लिए मर मिटने की तमन्ना हो, आशा हो, इच्छा हो? ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಸ್ಮಶಾನ ಹೇಳುತ್ತೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಪಹಾಡಿ ನೀನ್ ನಿಂತು ನಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಿನಗೆ ಮನುಷ್ಯ ಆಗುವಂತ ಆಸೆ ಇಲ್ವಾ? ಅಥವಾ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಮನುಷ್ಯನ ಹಾಗೆ ಒಬ್ಬ ಪ್ರಿಯನ ಸಲುವಾಗಿ ನಿನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಬಿಡುವಂಥದ್ದು ಅಥವಾ ಅವನ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀನು ಮಗ್ನವಾಗುವಂತ ಆಸೆ ನಿನಗಿಲ್ವಾ? कभी कभी दूर से हवाएं आती हैं, लैला मजनू श्री फरहाद की प्रेम कहानियां मुझे सुना जाती है, तो सच मानना मैं तड़प कर रह जाता हूँ कि काश मैं भी मजनू होता और लैला के वियोग में अपने को कुर्बान कर देता। तो शमशान बताता है पहाड़ से, जैसे मैं यहाँ पर रहता हूँ तो मुझे जो बहुत ठंडी ठंडी हवा क्या करती है, आकर यहाँ पर लैला मजनू श्री फरहाद की कहानियों को सुनाकर चली जाती है। तो मुझे ऐसा लगता है यहाँ पर मैं भी तड़प कर रहता हूँ, काश मैं भी फरहाद बन जाता या मैं भी मजनू बन जाता और अपनी प्रियतमा के लिए मेरे जान को कुर्बान कर देता। मुझे इंसान बनना बहुत अच्छा लगता है। ಆಗ ಆ ಸ್ಮಶಾನ ಹೇಳುತ್ತೆ, ಏನು ಈ ತಣ್ಣನೆಯ ಗಾಳಿ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಬಹಳಷ್ಟು ಬೀಸುತ್ತೋ, ಈ ಗಾಳಿ ನನಗೆ ಲೈಲಾ ಮಜ್ನು ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಶ್ರೀ ಫರಹಾದ್ ಇರ್ಬೋದು, ಇಂತಹ ಪ್ರೇಮ ಕಥೆಗಳನ್ನ ತಿಳಿಸುತ್ತೆ. ನನಗೂ ಯಾವ ರೀತಿ ಅನಿಸುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾನು ಸಹಿತ ಏನಾಗಬೇಕು, ಮಜ್ನು ಆಗ್ಬೇಕು ಅಥವಾ ನಾನು ಸಹಿತ ಫರಹಾದ್ ಆಗ್ಬೇಕು. ಅವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಜೀವನವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದಾರಿ ಎರೆದು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. मैं भी मजनू होता और लैला के वियोग में अपने को कुर्बान कर देता। तो क्या हो जाता, मैं भी अगर मजनू हो जाता, अपने जो लैला के वियोग में मैं अपनी जान को कुर्बान कर देता। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಸಹಿತ ಏನಾಗಬೇಕಂದ್ರೆ ಆ ಮಜ್ನು ಆಗ್ಬೇಕು, ನನ್ನ ಲೈಲಾನ ಹಾಗೆ ನನಗೂ ಒಬ್ಬ ಪ್ರಿಯತಮೆ ಇರಬೇಕು, ನಾನು ಸಹಿತ ನನ್ನ ಜೀವನವನ್ನ ಅವಳಿಗಾಗಿ ಅರ್ಪಿಸಬೇಕಂತಂದು ಸ್ಮಶಾನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. सावन की प्रिय की प्रतीक्षा में राह में पलकों के पावड़े बिछाकर बैठा रहता। तो क्या हो जाता, मैं भी अपनी प्रियतमा के लिए क्या करता था, राह में अपने पलकों को बिछाकर बैठ जाता। ನಾನು ಸಹಿತ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮೆಗಾಗಿ ಆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ಅವಳಿಗಾಗಿ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ सावन की उठी घटाएं मेरे मन में हुक उठाती और उसी के साथ साथ बसंत की सुरमई सांझे मेरे मन में तड़प बनकर रह जाती। देखिए, ये जो सावन की होती है, जो मौसम की जो घटाएं हैं, यानी मेरे मन में हुक उठाती थी, यानी उसी के साथ साथ वहां पर बसंत की यानी वसंत ऋतु की जो सुरमई सांझे जो है, मनोहर जो सांझे है, मेरे मन में तड़प को पैदा कर देती। ಹಾಗಾದ್ರೆ ಸಾವನ್ ಕಿ ಏನು, ಈ ಸಾವನ್ ಇದೆ, ಮೌಸಮ್ ಇದೆ, ವಾತಾವರಣ ಇದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಸಾವನ್ ಅಂದ್ರೆ ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿಬಹುದು. ಈ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಆ ಘಟಾಯಿ ಇರ್ಬೋದು, ಅಂದ್ರೆ ತಣ್ಣನೆಯ ಗಾಳಿ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಏನು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳನ್ನ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅದರ ತಣ್ಣನೆಯ ಗಾಳಿ ನನ್ನಲ್ಲಿ ದುಃಖವನ್ನ ಇರ್ಬೋದು, ವಸಂತ ಋತುವಿನ ಆ ಮನೋಹರವಾದಂತಹ ಗಾಳಿ ಏನಾಗ್ಬೋದು, ನನ್ನಲ್ಲಿ ಆ ಪ್ರಿಯತಮೆ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಬೆಳೆಸುವಂತದ್ದಿರ್ಬೋದು. प्रिय का जीवन ही मेरा जीवन होता और उसकी मौत मेरी मौत। देखिए, अगर मेरी प्रियतमा प्रिया जो है उसकी मौत मेरी मौत हो जाती, उसका जीवन ही मेरा जीवन हो जाता. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಸ್ಮಶಾನ ಯಾವ ರೀತಿ ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತಂದ್ರೆ, ಏನು ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮೆ ಇದ್ರೆ ಅವಳ ಜೀವನನೇ ನನ್ನ ಜೀವನ ಆಗ್ಬೇಕು, ಅವಳ ಒಂದು ಸಾವೇ ನನ್ನ ಸಾವಾಗಬೇಕು. पर क्या करूं, ईश्वर ने तो मुझे स्मशान बनाया है जिसके हृदय में प्रेम नहीं, स्निग्धता नहीं, सरसता नहीं, केवल दूध करती आग की लपेट है. तो क्या हो जाता है, स्मशान पहाड़ी से बताता है, देखो भगवान मुझे इंसान बनाने के बदले शमशान बना दिया, तो यहाँ पर स्निग्धता नहीं है, यानी शीतलता नहीं है, सरसता नहीं है, केवल दूध करती हुई
आग है, क्योंकि लोगों को लाकर जलाया जाता है, मैं केवल आग है, तो लोग मेरे पास आने के लिए डरते हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ಭಗವಂತ ಮನುಷ್ಯನನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಶ್ಮಶಾನವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ನನ್ಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ನನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಪ್ರೇಮ ಇಲ್ಲ, ತದನಂತರ ಶಿಥಿಲತೆ ಇಲ್ಲ, ಸರಸತೆ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಕೇವಲ ಹೊಗೆ ಇದೆ. ಎಲ್ಲರೂ ನನ್ನನ್ನ ನೋಡಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಹಳಷ್ಟು ನನಗೆ ತಿರಸ್ಕರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. एक आंख से श्मशान को और दूसरी आंख से शहर को और उसमें बसे इंसानों को देखने वाली पहाड़ी ने पूछा, बड़ी तमन्ना है इंसान बनने की. तो पहाड़ी पूछती है, अरे बहुत बड़ी तमन्ना इंसान बनने की. ಹಾಗಾದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಆಸೆ ಇದೆ ನಿನಗೆ, ಏನು ನೀನು मनुष्यनागलिके. शमशान ने कहा, तमन्ना मनुष्य के पास जैसा प्रेम मैं हृदय है, उसे पाने के लिए मैं अपने जैसे 100 जीवन भी कुर्बान कर सकता हूं. तो क्या बताता है शमशान, देखो इंसान बनने के लिए मैं अपने जीवन जैसे 100 जीवनों को कुर्बान कर सकता हूं. ಆಗ ಆ ಶ್ಮಶಾನ ಹೇಳುತ್ತೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾನು ಮನುಷ್ಯನಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನಂತಹ ಆ 100 ಜೀವನಗಳನ್ನ ಎಲ್ಲವನ್ನ ನಾನು त्याग ಮಾಡ್ತೇನೆ. पहाड़ी मुस्कुरा दी. तो पहाड़ी क्या कर देती है, मुस्कुरा देती है, नक बिड़ते. इतने में ही किसी के करुण क्रंदन ने श्मशान के शुष्क हृदय को दहला दिया. तो क्या जाता है वहां पर, इसी में देखते देखते दोनों बातें कर रहे थे, पहाड़ी और शमशान. वहां पर एक जो लड़का है क्रंदन रोते हुए आ रहा है, तो वहां पर क्या हो जाता है, सारे लोगों के हृदय को वह दहला देता है, भयभीत कर देता है. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಆ ಶ್ಮಶಾನದ ಕಡೆಗೆ ಒಂದು ಗುಂಪು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹುಡುಗನ ಅಳು ಏನ ಮಾಡಿದೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರ ಹೃದಯವನ್ನ कंपिसबिड़ते. एक छोटी सी भीड़ किसी शव को लिए चली आ रही थी. उसमें एक सुंदर नवा युवक फूट फूट कर रो रहा था, मानो किसी ने उसका सर्वस्व लूट लिया हो. लाश उतारी गई तो वह उस नवयुवक की पत्नी थी. युवक का क्रंदन श्मशान के हृदय को भेद गया. तो क्या हो जाता है, बहुत सारी बड़ी भीड़ आ रही थी, तो वहां पर वो जो लड़का है वहां पर रोते रोते आ रहा था. तो पता चलता है बाद में उस लड़के की वह पत्नी थी, इसलिए वह बहुत रो रहा था, बहुत दुख के साथ. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನದಟ್ಟಣೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಜನದಟ್ಟಣೆ ಬಂದಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಯುವಕ ಬಹಳಷ್ಟು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಯುವಕನ ಪತ್ನಿ ಇದ್ದಾಳೆ, ಆ ಯುವಕನ ಪತ್ನಿ ಸತ್ತು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾಳೆ. ಅವಳ ದುಃಖದಲ್ಲಿ ಅವನು ಬಹಳಷ್ಟು ಅಳ್ತಾ ಇದ್ದ. सारा क्रिया कर्म समाप्त कर जैसे तैसे उस युवक को संभाल कर वे लोग ले गए. और शमशान सोचता रहा, कितना प्यार करता होगा यह अपनी पत्नी को, काश मैं भी किसी को इतना प्यार कर सकता. तो क्या हो जाता है, उसके पत्नी को जलाया जाता है और सारे लोग उसे संभाल कर लेकर जाते हैं. तो शमशान सोचता है, अरे ये अपने पत्नी को कितना प्यार करता होगा, तो इसी तरह मैं भी किसी को प्यार करता. ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಆ ಒಂದು ಅವಳ ಹೆಂಡತಿಯನ್ನ ಸುಟ್ಟು ಅಥವಾ ಅಲ್ಲಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಹುಡುಗನನ್ನ ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಆಗ ಆ ಯುವಕನನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ಮೇಲೆ ಆ ಶಮಶಾನ ಹೇಳುತ್ತೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ತನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಇವನು ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಈ ರೀತಿ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಪ್ರೇಮ್ करना चाहिए था. दूसरे दिन सांझ के धुंधले प्रकाश में शमशान ने देखा वही युवक आ रहा है. उसके कल और आज के चेहरे पर में जमीन आसमान का अंतर था. एक रात में ही जैसे वह बूढ़ा हो गया था. तो क्या हो जाता है, दूसरे दिन वही लड़का आ रहा है, आकर तो शमशान देखता है उसे, तो 2 दिनों में एक ही दिन में वो उसका अंतर हो गया था, या वहां पर उसके चेहरे पर उदासीनता आ गई थी और वह बूढ़े के जैसा लग रहा था, क्योंकि पत्नी को खो चुका था. ಹಾಗಾದ್ರೆ ಎರಡನೇ ದಿನ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದೇ ಯುವಕ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಬಂದಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆ ಯುವಕನನ್ನ ನೋಡುವಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಮತ್ತೆ ಇವತ್ತಿಗೂ ಬಹಳ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇತ್ತು. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹುಡುಗ ಬಹಳ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಟ್ಟಿದ್ದ, ಅಥವಾ ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಮುದುಕನ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದ. आंखें सूझकर लाल हो गई थी. वह पागलों की तरह लड़खड़ाता हुआ आया और अपनी पत्नी की राह
बटोरने लगा। तो क्या हो रहा था, आंखें सूज गई थी, पागल की तरह अपने पत्नी की राग को बटोर रहा था। ಅವನ ಕಣ್ಣುಗಳು ಬಹಳಷ್ಟು ದಪ್ಪ ಇದ್ದಾವೆ। ತದನಂತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಬೂದಿಯನ್ನ ಅಲ್ಲಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದ। कुछ देर तक हिचकियां लेता रहा और उसकी आंखें में निरंतर अश्रु बहते रहे कि फिर जैसे भावनाओं का बांध टूट गया, वह सिर फोड़ पड़कर रोने लगा और चीखने लगा, तुम मुझे छोड़कर कहीं चली गई सुकेशी। कहाँ चली गई सुकेशी? तो क्या हो जाता है, जैसे ही वो जो लड़का था बहुत रोने लगा और उसके आंखों में आंसू आने लगे, बहने लगे और वो चिल्लाकर रोने लगा, तुम मुझे छोड़कर क्यों चली गई, कहाँ चली गई? ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಹುಡುಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಅಳ್ತಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ನೋವಾಗ್ತಾ ಇದೆ। ಹಾಗಾಗಿ ಅವನ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನನ್ನ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೀಯಾ सुकेशी। तो उसके पहले पत्नी का नाम क्या था, सुकेशी। तो हागाದ್ರೆ तो आगे क्या बताता है, याद है कितनी बार तुमने कसमें खाई थी कि जिंदगी भर तुम मेरा साथ दोगी, पर 2 वर्षों में ही तुम तो मुझे अकेला छोड़कर चली गई। अब मैं तुम्हारे बिना जीवित नहीं रह सकता। तो क्या हो जाता है वहां पर जो बताता है, अरे 2 सालों से जो है यहाँ पर तुमने मेरे साथ वादा किया था, क्या कहकर जिंदगी भर तुम्हारे साथ रहूंगी, लेकिन अभी मुझे छोड़कर चली गई हो, तो मैं तुम्हारे पास आ जाऊंगा। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಒಂದು ಹುಡುಗ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ನನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೀಯ ಏನಂತಂದು, ನಿನ್ನ ಜೊತೆನೇ ಇರ್ತೀನಿ ಅಥವಾ ನಿನ್ನ ಜೊತೆ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸ್ತೀನಿ ಅಂತಂದು, ಈಗ ನೀನ್ ಏನ್ ಮಾಡಿದೀಯಾ, ನನ್ನನ್ನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದೀಯಾ, ನಾನು ಸಹಿತ ನಿನ್ನ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। तुम मुझे अपने पास बुला लो, नहीं तो मुझे ही तुम्हारे पास आने का कोई उपाय करना पड़ेगा। तो बताता है वह लड़का, मुझे अपने पास बुला लो वरना मैं ही तुम्हारे पास आने का उपाय सोचूंगा। ನೀನೇನ್ ಮಾಡೋ, ನಿನ್ನ ಕಡೆ ನನ್ನನ್ನ ಕರ್ಕೋ, ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾನೇ ನಿನ್ನ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। तुम नहीं तो मेरे जीवन का कोई अर्थ नहीं, कोई सार नहीं, कोई रस नहीं, तुम ही तो मेरा जीवन थी, मेरी प्रेरणा थी, अब मैं जीवित रहकर करूंगा ही क्या। तो क्या बताता है लड़का, बताता है तुम ही मेरे प्राण थी और मेरा साथ थी, मेरा रस थी, आनंद थी, मेरा जीवन थी, प्रेरणा थी, अब मैं तुम्हारे बिना नहीं रह सकता। ಆಗ ಆ ಹುಡುಗ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನೀನೇ ನನ್ನ ಆನಂದ, ನನ್ನ ಪ್ರೇರಣೆ, ನನ್ನ ಜೀವನ ಆಗಿದ್ದಿ, ಹಾಗಾಗಿ ನಿನ್ನನ್ನ ಬಿಟ್ಟು ನನಗಿರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। मुझे अपने पास बुला लो, मैं तुम्हारे बिना नहीं रह सकता, किसी तरह भी नहीं रह सकता। इसी प्रकार वह विलाप करके रोता रहा, सिर फोड़ता रहा और मूकश नमशान अपनी सूखी पतराई आंखों से इस दृश्य को देखता रहा। इंसान बनने की, प्रेम करने की और अपने प्रिय के वियोग में इस नवयुवक की भांति मर मिटने की तमन्ना और अधिक जोर पकड़ती रही। वह यही सोचता रहा, काश मैं भी किसी को इसी तरह दिलो जान से प्यार कर सकता। तो क्या हो जाता है, वो जो लड़का था बहुत ही रो रहा था, रोते रोते उसे देखकर वहां पर शमशान सोचता है, अरे शायद मैं भी इंसान बन जाता और इंसान बनकर मैं भी हर किसी को इतना दिलो जान प्यार कर जाता, लेकिन वह हमेशा रो कर वहां पर अपने को खोने की बात कर रहा था। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಆ ಹುಡುಗ ಬಹಳಷ್ಟು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನನ್ನನ್ನ ನಿನ್ನ ಜೊತೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಆಗ ಅವನ ಅಳುವನ್ನ ನೋಡಿ ಆ ಸ್ಮಶಾನ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ಕಣ್ಣನ್ನ ತೆರೆದು ನೋಡ್ತಾ ಇದೆ। ಆಗ ಮತ್ತೆ ಆ ಹುಡುಗನ ಅಳುವನ್ನ ನೋಡಿ ಆ ಸ್ಮಶಾನನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಾಗುವಂಥದ್ದು, ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಅಥವಾ ಮನುಷ್ಯನಾಗುವಂತಹ ಅಥವಾ ಮತ್ತೆ ಪ್ರಿಯತಮೆಯ ಜೊತೆ ಇರುವಂತಹ ಆಸೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗುತ್ತೆ ಸ್ಮಶಾನಿನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ। उसके पहलू में खड़ी पहाड़ी मुस्कुराती रही। तो क्या हो जाता है, पहलू में खड़ी जो पहाड़ी क्या करती है, ಮುಸ್ಕುರಾತಿ रहती है। ಅದೇ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಿಂತಹ ಆ ಪಹಾಡಿ ಪರ್ವತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಗುತ್ತಾ ಇರ್ತದೆ। रो धोकर वह व्यक्ति तो चला गया, पर शमशान के हृदय को उसके आंसू गर्म सलाखों की तरह
दग्ध करते रहे। तो देखिए वो जो लड़का था रो रो कर चला जाता है, लेकिन उसके आंसू अभी भी शमशान के मन में गर्म ಸಲಾ की तरह रह रहते। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಹುಡುಗ ಬಹಳಷ್ಟು ಹತ್ತ ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ ಅಲ್ಲಿಂದ. ಆದರೆ ಅವನ ಏನು ಕಣ್ಣುಗಳ ಹನಿ ಇತ್ತು, ಕಣ್ಣೀರಿತ್ತು, ಅದು ಗರ್ಮಸಲ ಏನು ಆ ಬಿಸಿ ಕಬ್ಬಣ ಯಾವ ರೀತಿ ಇರುತ್ತೆ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಸ್ಮಶಾನಿನ ಮನಸ್ಸನ್ನ ತಡ್ತಾ ಇತ್ತು. उसने पहाड़ी से कहा, इस व्यक्ति की व्यथा ने मेरे हृदय को मत डाला। देखिए ये जो लड़का रो रहा था, इसका जो दुख है मेरे वहां पर हृदय को मत डाला, भेद कर दिया, पार होकर चला गया। ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಏನು ವಿಚಾರಗಳಿದ್ವು ಅವೆಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ದುಃಖ ಇರಬಹುದು, ಆ ದುಃಖವನ್ನ ಈ ಹುಡುಗನ ಕಣ್ಣೀರು ಮತ್ತೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಏನ್ ಮಾಡಿದೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದೆ ಅಥವಾ ಹೊರಗಾಕಿದೆ। यूं तो यहाँ रोज ऐसे कितने ही व्यक्ति आते हैं, पर जाने क्यों इसके दुख में इतनी वेदना, इसकी वेदना में ऐसा क्या था जो मैं कभी नहीं भूल सकूंगा। तो वह शमशान बताता है, अरे पहाड़ी यहाँ तो बहुत सारे लोग आते हैं, लेकिन इस लड़के के आंसुओं में बहुत सारा दुख था, दर्द था, तो मुझे यह भूला नहीं जा रहा है। क्यों है? ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಸ್ಮಶಾನ ಹೇಳುತ್ತೆ ಪಹಾಡಿ, ನೋಡು ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಾರೆ ಅಥವಾ ತನ್ನ ಸಂಬಂಧಿಕರನ್ನ ಸಮಾಧಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೋಗ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಹುಡುಗನ ಒಂದು ಕಣ್ಣೀರಲ್ಲಿ ಯಾಕೆ ನನಗೆ ಇಂದಿಗೂ ಸಹಿತ ನೋವು ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ। तुम देखना अब यह जीवित नहीं रहेगा, एक दिन में ही अपने प्रेयसी के वियोग में जिसने अपने शरीर को आधा कर डाला है, वह भला कितने दिन इस प्रकार जीवित रह सकेगा। वह अवश्य रो रो कर प्राण दे देगा, और मैं भी चाहता हूँ कि वह मेरी गोद में आ जाए और मैं दोनों को हमेशा के लिए मिला सकूं। तो क्या हो जाता है यहाँ पर ये जो लड़का बताता है, अगर अपने पत्नी के लिए एक दिन में यह आधा हो गया है तो यहाँ पर यह जीवित नहीं रह सकता, एक ना एक दिन क्या हो जाएगा अपने पत्नी के लिए अपने प्राण को दे देगा, और मैं भी यही चाहता हूँ कि इन दोनों को मैं अपनी गोद में मिला लूंगा। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಸ್ಮಶಾನ ಪಹಾಡಿ ಹೇಳುತ್ತೆ, ನೋಡು ಈ ಮನುಷ್ಯ ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಸತ್ತ ಮೇಲೆ ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ತನ್ನ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅಥವಾ ಬಹಳಷ್ಟು ದುರ್ಬಲನಾಗಿದ್ದಾನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇವನು ಜೀವಂತವಾಗಿರೋದಿಲ್ಲ ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ. ನಾನೇನ್ ಮಾಡ್ತೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇವನು ಸತ್ತಾಗ ಇವರಿಬ್ಬರನ್ನ ನನ್ನ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ಇವರ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಒಂದುಗೂಡಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಸ್ಮಶಾನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಪಹಾಡಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। सारे दिन वह युवक के शव की प्रतीक्षा करता रहा, पर शव न आया। तो क्या हो रहा था, सारा जो दिन है युवक की प्रतीक्षा करता रहा शमशान, लेकिन वह शव न आ गया। ಹಾಗಾದ್ರೆ ಪ್ರತಿದಿನ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹುಡುಗನ ಶವಕ್ಕಾಗಿ ಆ ಸ್ಮಶಾನ ಕಾಯ್ತಾ ಇತ್ತು, ಆದ್ರೆ ಆ ಹುಡುಗನ ಶವ ಬರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ಹಾ, आसमान में जब सांझ का धुंधल का छाने लगा तो वह युवक आया और वैसे ही पागलों की तरह प्रल्ला करता रहा। तो क्या हो जाता है, जैसे ही आसमान में जब सांझ का जो धुंधला होता था, धुआं जैसा होता था, और वो जो पागलों की तरह वहां पर आकर प्रलाप करता था। ಹಾಗಾದ್ರೆ ಪ್ರತಿದಿನ ಸಂಜೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹುಡುಗ ಬರ್ತಾ ಇದ್ದ, ಅಳ್ತಾ ಇದ್ದ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತಂದ್ರೆ ಹುಚ್ಚರ ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಅವನು ದುಃಖವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದ। 3-4 दिन तक यह क्रम बना रहा, फिर युवक का आना ही बंद हो गया। तो 2-3 दिन आ जाता है और उसका आना बंद हो जाता है। ಈ ರೀತಿಯಾಗಿ 2-3 ದಿನ ಬರ್ತಾನೆ, ಬಂದು ಮತ್ತೆ ಅವನು ನಂತರ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ। पर शमशान उसे ना बुला सका, प्रत्येक शव को वह जाने की सुस्तुकता से देखता और फिर कुछ खिन्न हो जाता। तो क्या हो जाता था यहाँ पर, जैसे उस लड़के को जो शमशान है बुला नहीं पाता था और खिन्न हो जाता था। ಆ ಸ್ಮಶಾನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹುಡುಗನನ್ನ ಮರಿಲಿಕ್ಕೆ ಅದರಿಂದ ಆಗ್ತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ। ತದನಂತರ ಮತ್ತೆ ಆ ಹುಡುಗನ ನೆನಪು ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ಸೆಟ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। एक दिन उसने पहाड़ी से पूछा, तुम्हें तो शहर का कोना कोना दिखाई देता है, बता सकती हो उस युवक का क्या हाल हुआ है, बता। देखिए वहां पर क्या हो जाता है, वो जो शमशान जो है पहाड़ी से पूछता है, तुम तो इतनी ऊंचाई पर रहती हो, यानी शहर का कोना कोना जानती हो, लड़के
हालत क्या हो गई है, मुझे बता दो. ಹಾಗಾದ್ರೆ ನೀನು ಇಷ್ಟು ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಇರ್ತೀಯ, ಆ ಶಂಶಾನ್ ಪಹಾಡಿಗೆ ಹೇಳುತ್ತೆ, ಪರ್ವತಕ್ಕೆ ಹೇಳುತ್ತೆ, ನೋಡು ಆ ಹುಡುಗನ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಏನಾಗಿದೆ, ನೀನು ನನಗೆ ತಿಳಿಸು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ. पहाड़ी ने मुस्कुराए हुए थे, कहा नहीं पहाड़ी मुस्कुरा देती है, मुझे पता नहीं, ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಡುತ್ತೆ, ನಗುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ तो आगे की जो कहानी मैं अगली कक्षा में बताऊंगा. ಮುಂದಿನ ಕಥೆಯನ್ನ ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.